पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीत महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम, वासर्मणि देवतम सारासी नाशयति विघ्नम। या कुंदेन्दु तुषार हरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावल दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे, सदा वंदिता साम पातु। सरस्वती भगवती निशेष झाड्या पहा, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमा वंदे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेवसुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु। जानामी पृथ्वी समोरतरली ते नाम माझे वाच्यास, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पदे फलिकाली आज स्पर्शला ते पाय माझे भाळी असो। ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशा गोविंद तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहर सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोतमत्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समगत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम जय 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 जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 16व्या अध्यायाची सुरुवात म्हणजेच भाग पहिला। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। इंद्रजित पावोनी अपमान अतिशय झाला उद्विग्न हनुमंताचे बळ लक्षण सर्वता संपूर्ण लक्षणा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर निघून नामायशे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटता अनुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जना सवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा देवी मी जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोन उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रुती हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 16व्या अध्यायाच्या सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ। पाठीमागच्या अध्यायामध्ये हनुमंतरायाचं आणि इंद्रजिताचं घनकोर युद्ध झालं पण हनुमंतरायांनी इंद्रजिताचं काही चालू दिलं नाही इंद्रजिताच्या सैन्याचं काही चालू दिलं नाही इंद्रजिताची कुठलीही युक्ती कुठलाही डाव कुठलंही शस्त्र कुठलंही अस्त्र कुठलंही तंत्र कुठलाही मंत्र कुठलाही कपटी कावा हनुमंतराया पुढे चाललेला नाही। त्यामुळं इंद्रजित
रणांगणामध्ये मार खाण्याशिवाय दुसरं काही इंद्रजितानं काम केलं नाही. इंद्रजितानं एवढे सपाटे खाल्ले, एवढे दणके खाल्ले, इंद्रजित हतबल झाला. इंद्रजिताचा खूपच अपमान झाला. त्यामुळे इंद्रजित चिंतातुर झाला, मन उद्विग्न झालं. समोरचा पैलवान आपल्याला ऐकत नाही, याच्यावर कोणता डाव टाकावा आणि हनुमंतरायाला कसं आकळावं याची काही लक्षणाच लक्षात येईना. अशी अवस्था इंद्रजिताची झाली. हनुमंताची धैर्य वृत्ती, हनुमंताची संग्राम शक्ती, हनुमंताची सवेग गती, अतर्क्य स्थिती लक्षणा. हनुमंतरायाचं धाडस मोठं आहे. हनुमंतरायाकडची संग्राम शक्ती तिचं वर्णनच करता येत नाही. हनुमंतरायाकडे काही चलाकी आहे, काही चपळत आहे, काही अंगातला आवेश आहे, याचा तर्क सुद्धा लावणं इंद्रजिताला शक्य होईना. म्हणतात अतर्क्य हनुमंताची गती, ते लक्षणा नाना युक्ती, इंद्रजिताची खुंटली मती, रणी मारुती नाटोपे. काय तर्क करावा, काय विचार करावा, काय याच्यावर बांधी करावी, काहीच हनुमंतरायाबद्दल इंद्रजिताला सुचेना झालं. इंद्रजित नाना प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या मनामध्ये आणू लागला, पण ही युक्ती हनुमंतावर वापरल्यानंतर हनुमंत आकळेल असं काही इंद्रजिताला वाटेना झालं. आणि इंद्रजिताची मती खुंटली गेली, विचार करण्याची क्षमता संपली गेली. एवढंच एकच लक्षात यायला लागलं, वारंवार डोळ्यासमोर दिसायला लागलं की आपल्याला हनुमंत बाप्पा आवरत नाही, आपलं मारुती रायासमोर काही चालत नाही. आपण कसं जरी किती जरी ताकदीनिशी युक्तीनिशी शस्त्रानिशी जरी युद्ध केलं तरी रामभक्त हनुमंतरायासमोर आपलं काही चालत नाही. एवढा एकच विचार इंद्रजिताच्या डोक्यात वारंवार खेळू लागला. रणी नाटोपे मारुती, आपुले पूर्व शौर्य कीर्ती, वानरे नेली निंदे प्रती, सलज चित्ती इंद्रजित. रणांगणामध्ये हनुमंत आपल्याला ऐकत नाही. पूर्वीच जे आपण नाव कमावलेले ते पण आजच्या युद्धामध्ये आपण गमावून बसलो. एका वानराबरोबर युद्ध करता आपल्याला आलं नाही, एका वानराला जिंकता आलं नाही, एका वानराचा बंदोबस्त करता आला नाही. ही जगात आपली अपकीर्ती पसरेल म्हणून इंद्रजित मनाच्या ठिकाणी खजील झाला, लाजला. इंद्र ते रणी जिंकून पावलं इंद्रजित अभिधान, वानरासी करिता रण तृणा समान मज केले. अहो 33 कोटी देव, 33 कोटी देवांचा राजा इंद्र, त्याला मी जिंकून आणलं पण आमच्या बंदिवासात टाकलं. म्हणून तर मला इंद्रजित हे नाव पडलं, नाव प्राप्त झालं, नाव मिळालं. पण एक पाले खाईर वानर, त्या वानराला आपल्या आवाक्यात घेता आलं नाही, त्याच्यावर विजय मिळवता आला नाही, बरोबरीचं युद्ध करता आलं नाही. पण त्या वानरानं मात्र आपल्याला नामोहरम केलं, आपलं नामो निशान मिटवण्याचा प्रयत्न केला. आपलं नाव, आपली कीर्ती, आपली प्रतिष्ठा, सगळं 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 एका पालेखैर वानरानं धुळीला मिळवलं.
आपल्या नावाला, कीर्तीला, मोठेपणाला, शौर्याला उणेपणा एका वानरानं आणला, त्याच्या समोर एखाद्या गवताच्या काडी समान म्हणजे खोलकटा समान आपली अवस्था झाली. खरंच आपला मोठेपणा आता राहिलाय का? कीर्ती सगळी संपलेली आहे. अशी इंद्रजिताची मनस्थिती झाली. मी एक गाडा वीरा सृष्टी ऐसा फुगारा होता पोटी, रनिवान रे पूर्वनी पाटी तृणासाठी मज केली. मी एक बलिष्ठ, मी एक शूर, मी एक वीर, मी एक धुरंधर, मी एक रणझुंजार. हा मोठेपणाचा फुगारा माझ्यामध्ये होता, गर्व होता, अभिमान होता. पण एका वानरानं तो सगळा गर्वाचा फुगारा फोडून टाकला. मी किती किरकोळ हे माझे मला दाखवून दिलं. माझा मोठेपणा, माझी कीर्ती सगळी माती मोल करून टाकली. अशा प्रकारे इंद्रजित विचार करतो. जळो माझी धैर्य शक्ती, जळो माझी वीर वृत्ती, रणी नाटोपे मारुती, कीर्ती अपकीर्ती मज माझी. काय करायचंय म्हणतो? माझा तो शूरवीरपणा, माझी ती धैर्य शक्ती जळून जाऊ दे म्हणले. माझ्या वीर वृत्तीला आग लागू दे म्हणले. रणांगणामध्ये एक मारुती नावाचं वानर ऐकत नाही, कीर्ती अपकीर्तीमध्ये मिसळली म्हणले. काय करायचंय माझ्या त्या मोठेपणाला, कीर्तीला, शौर्याला, वीर वृत्तीला काही किंमत राहिली नाही, सगळं जळून जाऊ दे. असं इंद्रजित स्वतःच्याच असणाऱ्या शौर्यावर, धैर्यावर, वीर वृत्तीवर वैतागला. म्हणजे आपला जो अभिमान होता, गर्व होता, तो गर्व नाहीसा झाला. तुका म्हणे अभिमान गेला, अभिमान गेला, तुका म्हणे तोची देव झाला. तुकोबराया म्हणतात ज्याचा अभिमान गेला तोच देवरूपाला प्राप्त होतो. म्हणून तुकोबरायांनी सुद्धा एक अभंग लिहिलेला आहे. तो अभंग आहे, जळते जाणीवा, जळते शानीवा, जळते जाणीवा, जळते शानीवा, राहू माझा भाव विठ्ठला पायी, राहू माझा भाव विठ्ठला पायी. जळतो विचार, जळतो विचार, राहो मन स्थिर विठ्ठला पायी, राहो मन स्थिर विठ्ठला पायी. जळो हा लौकिक, जळो दंभमान, जळो हा लौकिक, जळो दंभमान. लागो मना ध्यान विठ्ठलाचे, लागो मना ध्यान विठ्ठलाचे. जळो हे शरीर, जळो हा संबंध, जळो हे शरीर, जळो हा संबंध. राहो परमानंद माझ्या कंठी, राहो परमानंद माझ्या कंठी. तुका म्हणे येते अवघ्याची होय, धरी मना सोय विठोबाची. तुका म्हणे येथे अवघ्याची होय, धरी मना सोय विठोबाची. जळते जाणीवा, जळते शानीव, राहो माझा भाव विठ्ठल पायी,
राहो माझा भाव विठ्ठला पायी जळतो विचार जळतो विचार जळतो विचार राहो मन स्थिर विठ्ठला पायी. तुकोबराया म्हणतात, माझ्या जाणीवेला माझ्या शानिवेला माझ्या विचाराला आचाराला माझ्या शरीराला माझ्या संबंधाला काय करायचं म्हणले, जर माझा भाव विठ्ठलाच्या पायी नसेल, माझं एकच म्हणणं आहे की माझा भाव विठ्ठलाच्या चरणाजवळ असला पाहिजे, माझं मन स्थिर विठ्ठलाच्या पायाजवळच झालं पाहिजे, माझं ध्यान विठ्ठलाचं चिंतन करण्यामध्येच गुंतलं पाहिजे, आनंदानं माझ्या कंठामध्ये मी विठ्ठलाचंच नामचिंतन केलं पाहिजे. आणि विठ्ठलाचं चिंतन केल्यानंतर अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणावया या अवस्थेला साधक सुद्धा पोचतो. जी भगवंताची अवस्था आहे, अशक्य ती तुम्हा नाही नारायणा. भगवंताला काहीच अशक्य नाही. कर्तुम अकर्तुम मान्यता कर्तुम अशी त्रिविध शक्ती आहे भगवंताकडं. त्यामुळं तुकोबराया म्हणतात, एकच तुमच्या सोयीचं आहे, एकच तुमच्या फायद्याचं आहे. आवडीनं भगवंताचं विठोबाचं नाम गावा, विठोबाचं नाम घ्या. अशी एक साधकाची भक्ताची उच्च कोटीची अवस्था व्हावी. बाकीच्या सगळ्या ह्या षड विकारांना आग लागो, आगी लागो माझ्या मी पणाच्या नावा. काय करायचंय म्हणले, हे सगळं जळून जाऊ दे. आणि ही तर अशीच अवस्था इंद्रजिताची झालेली आहे. इंद्रजित म्हणतो, माझं काही शिल्लक राहिले नाही, आग लागू दे त्या सगळ्याला. म्हणले काय करायचंय मला, माझं नाव, माझा मोठेपणा, माझं शौर्य, माझं धाडस, मी मोठा आहे मला वाटत होतं, माझ्यासारखा बलवान कुणी नाही वाटत होतं. पण आज मला कळून चुकलं की माझ्यापेक्षा सुद्धा वरचढ कुणीतरी आहे, माझ्यापेक्षा सुद्धा मोठा कुणीतरी आहे. आणि कुणीतरी म्हणण्यापेक्षा एक रामभक्त मारुती, ज्याला हनुमंतराया म्हणतात, फारच बलिष्ठ आहे. हे इंद्रजिताच्या लक्षात आलं. भंगीला रथ आणि सारथी, भस्म केली शस्त्र संपत्ती, रणीन जिंकावे मारुती, क्षीण शक्ती इंद्रजित. भंगीला रथ आणि सारथी, भस्म केली शस्त्र संपत्ती, रणीन जिंकावे मारुती, क्षीण शक्ती इंद्रजित. इंद्रजिताचा रथ चुरा केला, सारथी मारला, घोडे संपवले, शस्त्र संपत्ती सगळी नाश करून टाकली एका हनुमंतानं. रणांगणामध्ये हनुमंत आपल्याला आटपत नाही, आवरत नाही, ऐकत नाही. हतबल झालेल्या इंद्रजिताची क्षीण शक्ती झाली. म्हणजे सगळं अवसान गळालं, अंगामध्ये शक्तीच राहिली नाही, अशी इंद्रजिताची अवस्था झाली. न चले शस्त्रास्त्र युक्ती, न चले मलविद्या उत्पत्ती, कपट न चले वानरा प्रती, चिंतावरती इंद्रजित. याच्या पुढे कुठलं शस्त्र चालत नाही, कुठलं अस्त्र चालत नाही, कुठलं बाण चालत नाही, मलविद्या चालत नाही, काय चालत नाही. म्हणजे एवढंच नाही, कपट करावं म्हणलं तर या वानराला कपट ही करता येत नाही. म्हणजे काय करावं याचा बंदोबस्त करण्यासाठी हनुमंतरायाबद्दलचा विचार करण्यामध्ये इंद्रजित गुंतलेला आहे. कोणी एखादी युक्ती न चले ह्या वानरा प्रती,
जळ माझी यश कीर्ती चिंतावरती इंद्रजित. चिंतेच्या काळजीच्या भोवऱ्यामध्ये इंद्रजिताचं सर्व अवसान पणाला लागलं. इंद्रजित विचार करू लागला, कोणती एक युक्ती करावी म्हणलं तर या वानरावरती चालत नाही. माझी यश कीर्ती सगळंच जळून जाऊ दे म्हणले. काय करायचंय त्या मोठेपणाला, काय करायचंय त्या आजपर्यंत मिळवलेल्या विजयाला. आज आपल्याला एक वानर ऐकत नाही, सगळं 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 संपलेलं आहे म्हणले. असा विचार इंद्रजित करतो. माझ्या वरदाची वरदोक्ती मारू न शके मज मारुती. धरोनी नेलिया रामा प्रती विटंबिती वानरे. माझं वरदान आहे म्हणले ब्रह्मदेवानं दिलेलं, की मरण मला हनुमंतरायाच्या हातून नाही. पण हनुमंत इथं ऐकत नाही ना म्हणले. बदड बदड बदडतोय म्हणले, मार मार मारतोय म्हणले, टोल्यावर टोले, दणक्यावर दणके, सपाट्यावर सपाटे. आणि ह्या वानरानं जर मला मारत नाही, कबूल आहे म्हणले. मारत नाही म्हणजे जीव मारत नाही, म्हणजे मला मरण याच्या हातनं नाही. पण मार किती सहन करायचा म्हणले, त्याला काही पर्याय असते ना म्हणले, त्याला काही मर्यादा असते ना म्हणले. हे काय बाबा कच्चा मारत नाही म्हणले. अहो किती मारावं, मरायची अवस्था प्राप्त झाली तरी मारतोय म्हणले. म्हणजे त्यानं जर आपल्याला शेपटीमध्ये बांधलं आणि रामाच्या समोर हजर केलं, रामा बघा म्हणले, राजा रावणाचा हा मुलगा लंकेतला इंद्रजित आहे म्हणले. ती वानर काय करतील बाकीची म्हणले. एक वानर आपल्याला ऐकीना आणि बाकीची 56 कोटी गोलांगुळ आहेत म्हणले. आता ही सगळी जर वानर आणि त्या वानराच्या मध्ये जर मला नेऊन सोडलं, माझी काय अवस्था होईल म्हणले. मरत नाही याच्या आतनं बरोबर आहे, पण मरणाच्या पलीकडची अवस्था प्राप्त होईल ना म्हणले. सगळं अंग ना अंग मारून मारून सुजवतील म्हणले. तिथं ना डॉक्टर ना दवाखाना ना औषध ना काय नाही म्हणले. जर यानं मला रामाच्या समोर बांधून नेलं, वानरामध्ये सोडलं, तर वानर सगळी माझी विटंबना करतील. इंद्रजित विचार करू लागला. रावणे आणिले सीतेसी बांधून नेईल मज रामापाशी. ते करी तापमानासी वानरासी कोण वारी. इंद्रजित विचार करू लागला, आता आपलं काय खरं नाही म्हणलं. आपल्या वडिलांनी राजा रावणाने सीतेचं अपहरण करून चोरून सीता घेऊन आला रामाची. त्या बदल्यात वानर इथं सीता शुद्धीला आलंय म्हणले. आपल्या अशोकवनात आहे आणि राजा रावणासमोर त्याला बांधून घेऊन येतो म्हणून मोठ्या फुशारकीनं वनामध्ये आलो आणि इथं वानर काय ऐकेना म्हणले. आता आपल्या अशोकवनामध्ये आपल्या लंकेमध्ये एक वानर आहे ती ऐकेना. या वानरानं जर मला शेपटीमध्ये बांधलं, रामाच्या समोर नेऊन हजर केलं, तर तो बाकीची फार वानर आहेत म्हणजे हनुमंतासारखी बलवान. मग त्या तावडीतून मी सुटेल का म्हणले. तिथं मला सोडवायला तर कोण आहे का म्हणले. मारू नका मारू नका म्हणायला सगळे मारा मारा म्हणणार आणि बदलणार म्हणले. सगळे उचल की फेक करतील, धर की आपट करतील, उठ की सुट मारतील म्हणले. मला तिथं सोडवणारा सुद्धा कोणी नाही. रावणे होवनी भिकारी चोरून आणली सीता सुंदरी. वानरे करोनी झुंजारी मज निर्धारी नेईल. रावणाच्या समोर मी म्हटलो होतो वानराला बांधून आपल्या सभेमध्ये घेऊन येतो, अशोकवनातून लंकेच्या राजमहालामध्ये घेऊन येतो. पण आता बहुतेक उलट होईल म्हणले. हनुमंतरायच आपल्याला बांधून घेऊन जाईल म्हणले. रावणानं भिकाऱ्याचं संन्याशाचं रूप धारण केलं. माय भिक्षावाड म्हणला, सीता माऊलीची चोरी करून आणली.
पण हे वानर फार पराक्रमी आहे म्हणले. हे वानर आपल्या बरोबर युद्ध करेल आणि आपल्याला अगदी निर्धारानं रामासमोर नेऊन हजर करेल म्हणजे. मग आपली फार अवघड बिकट अवस्था होईल असा इंद्रजित विचार करतो. अंगदाच्या पाळण्यासी खेळणे बांधिले दशमुखाशी, पौलस्तीने मागता त्यासी अपमानेसी सोडीला. ज्या वेळेस वाली सप्त समुद्राची आंघोळ करण्यासाठी समुद्र तीरावर आला होता, त्यावेळेस राजा रावणाला त्यानं काकेत दाबून नेलं होतं. आणि नुसतं नेलं नाही, 7 समुद्राची आंघोळ करून किष्किंधेला जाईपर्यंत राजा रावण वालीच्या काकेमध्ये होता. वाली कोण आहे? एक वानर अंगदाचे वडील. आणि तो अंगद त्यावेळेस लहान होता म्हणले. त्या अंगदाच्या पाळण्यावर खेळणा म्हणून राजा रावणाला बांधलं. काय त्या राजा रावणाची अवस्था सांगता सोय नाही म्हणजे. आणि राजा रावणाला परत पौलस्ती गेले आणि पौलस्तीनं वालीकडे क्षमा याचना मागितली, हात जोडले आणि रावणाला मागून घेतलं. त्या राजा रावणाचा त्यावेळेसच किती अपमान झाला होता म्हणले. अपमान करून या राजा रावणाला तेव्हा सोडून दिलं. आणि आता तर ह्या राजा रावणानं काय केले म्हणले, रामाची सीता जी जगत सुंदरी आहे, जगन माता आहे, ती चोरून आणलेली आहे, फसवून आणलेली आहे, लबाडी करून आणलेली आहे, पळवून आणलेली आहे. राजा रावण हा इथं अपराधी आहे, गुन्हेगार आहे, अन्याय आहे. आणि राजा रावणाचा मी ज्येष्ठ पुत्र आहे हे हनुमंताला माहिती आहे. आणि त्यामुळे हनुमंत काय करेल, माझा सूड उगवण्यासाठी, माझा बदला घेण्यासाठी मला रामाजवळ होते हजर करेल म्हणले. अशी धुकधुक इंद्रजिताच्या मनात हनुमंताबद्दल वाटू लागलेले आहे. मुंडोनी दाड्या मिशाशी मशिलावनिया मुखाशी, 5 पाट काढोनी शिराशी ऐसा लंकेशी धाडीला. ज्यावेळेस पौलस्ती किष्किंधेला आले, वालीकडे क्षमा याचना मागितली, राजा रावणाच्या मुक्ततेविषयी विनंती केली. राजा रावणाला सोडून द्या म्हटले. त्यावेळेस अंगदाच्या पाळण्यावर खेळणा म्हणून बांधलेल्या राजा रावणाला खाली काढलं, अख्ख्या तोंडाला त्याच्या काळं लावलं, डोक्याचे 5 पट काढले. अशी राजा रावणाच्या आबरूची धिंडवडे करून, राजा रावणाची लाज सगळी वेशीला टांगून, राजा रावणाचा अपमान करून किष्किंधेच्या राजा वालीनं राजा रावणाला सोडलं. राजा रावणाची सगळी आबरू धुळीला मिळाली. राजा रावणाचा अपमान केला. अशा पूर्वीच्या कथा इंद्रजिताला आठवू लागल्या. इंद्रजित म्हणतो, माझ्या बाबाला राजा रावणाला 10 तोंड आहेत, 10 तोंडाच्या दाढी मिशा सुद्धा राखल्या नाहीत. त्या दाढी मिशाचं मुंडन केलं, डोक्याचं 5 पट काढलं, सगळ्या तोंडाला काळं लावलं, धिंड काढून त्याला लंकेला पाठवलं. एवढा अपमान पूर्वी वाली नावाच्या वानरानं केलेला आहे. मज धरणी नेलिया मारुती
माझी होईल तैशीच गती, काही न चले उपपत्ती, चिंतावरती इंद्रजित. आणि मला जर या हनुमंत रूपी वानरानं रामरयाकडे धरून नेलं तर हा रावणाचा मुलगा आहे म्हणून माझी सुद्धा तशीच गत करतील. रावणाची जशी फजिती केली त्याच्या पलीकडची वाईट परिस्थिती माझी करते. आता माझी काय युक्ती चालणार नाही म्हणले, माझा काय डाव आता चालणार नाही म्हणले. काय करावं, कसं करावं, काय होईल, कसं होईल. इंद्रजित विचार करू लागला. पुच्ची बांधोनी हनुमंत, येतो नि माझ धरोनी नेता, दावण्या कोणी नये सर्वता, परम चिंता इंद्रजिता. हनुमंतरायाचं इंद्रजिताचं युद्ध चालू आहे. हनुमंतराया धबाधब बदाबद इंद्रजिताला मारत आहे. इंद्रजित नुसता विचार करतोय, आता याच्या समोर न वाचणं फार अवघड आहे. मरण येत नाही म्हणून काय झालं हो, ह्या शरीरातनं जीव जात नाही, बरोबर आहे याच्या हातून, मरणाचा मार मिळतोय, हाग्या मार मिळतोय म्हणले काय करावं, कसं सुटावं. हा हनुमंत बाबा काही आता आपल्याला सोडणार नाही, आपल्याला रामाकडे बांधून घेईल. आणि रामाकड शेपटीत बांधून जर हा हनुमंत न्यायला लागला तर इथनं कैवार घेणारा तर कोण आहे का म्हणलं. हनुमंतासमोर कोणाचं काय चालत नाही, कोण सोडवायला येणार आहे, आपली कशी सुटका होणार आहे. उगच्या उग अवदस आठवली म्हणले, उगच्या उग सुखात होतो म्हणले राजपुत्र, राजवाड्यात निवांत ऐशाराम करत बसलो होतो, पण कुठून अवदस आठवली म्हणले. आणि हनुमंताबरोबर युद्ध करण्याची खुमखुमी आली म्हणले, मस्ती आली म्हणले. सगळी मस्ती एका वानरानं हनुमंतानं माझी जिरवली. आता हा मला काही सोडत नाही, याच्या हातनं मरत नाही, बरोबर आहे, पण नेलं रामाकड तर मग काही खरं नाही. आता आपली सुटका कशी होईल. या रणांगणातून आपण कुठं दडावं, कुठं लपावं, काय करावं, स्वतःला कसं वाचवावं याचा विचार इंद्रजित करू लागला. सुबद्ध धाक घेतला पोटी, रणी वानरा देवो निपाटी, इंद्रजित पळे उठा उठी, उच्चासाठी धाकली. हनुमंतरायाची लईच भीती इंद्रजिताच्या मनात बसलेली आहे. काळी धड 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 करते, अंग थर 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 कापते. इंद्रजिताची गात्र ढिली झालेली आहे. इंद्रजिताने विचार केला, आता शेपटीची नजर चुकूया म्हणले आणि या रणांगणातून आपण ताबडतोब पळून जाऊया म्हणले. इंद्रजितानं शेपटीचा पण धाक घेतला. हनुमंतरायाची पण अत्यंत भीती इंद्रजिताला वाटू लागली आणि उठाउठी पळण्याची भूमिका इंद्रजितानं घेतली. पळतान पळवे पुढे, पडले पुच्छाचे बिरडे, तेतल्या विवरा माझी दळे, बहुमाकडे गांजीले. पळायला लागला, पण हनुमंतराय काय बेसावत आहेत का हो. हनुमंतराय काय डोळे झाकून युद्ध करतात का. बरं, हनुमंतरायाची शेपटी फार हुशार आहे म्हणले. लगेच तिनं हुक अडकवल्यासारखं इंद्रजिताला केलं, लगेच ओढलं. ए कुठे पळतोय म्हणले. पळता पळवेना झालतं इंद्रजिताला. एकतर पळून जायला अवसर राहिलं नव्हतं, सगळी दमछाक झाली होती. बेदम मार खाऊन बेहया अवस्था इंद्रजिताची झालती. इंद्रजित पळायला लागला, शेपटी लगेच पाठीमाग, लगेच शेपटीनं हुक अडकावला, लगेच पकडला. आणि तिथे एक विवर होतं म्हणले. त्या विवरामध्ये इंद्रजितानं प्रवेश केला. काय खरं नाही रे बाबा म्हणले. एका माकडानं म्हणले आपल्याला खूप मारलं म्हणले. आता काय ते माकड आपल्याला शिल्लक ठेवतंय का नाही, काय उरी उरून देतय का नाही म्हणले. अशा प्रकारचा विचार इंद्रजित करू लागला.
दुस्तर धाक घेतला मनी गुप्त विवर अशोकवनी इंद्रजित जिला पळणी सुलीन होनी दडाला. इंद्रजितानं हनुमंतरायाचा धाक मनामध्ये घेतला आणि ते गुप्त विवर आहे म्हणले त्या विवरामध्ये प्रवेश केला. इंद्रजित रणांगणामधून विवरामध्ये पळून गेला आणि हनुमंतरायाच्या धाकानं दडून बसला. हनुमंत वीर जगजेटी ना लागेची पळत्या पाठी समूळ विचारोनी पोटी विवेक दृष्टी राहिला. हनुमंतराया हे जगामध्ये जगजेटे आहेत म्हणले सर्वश्रेष्ठ आहेत. आणि हनुमंतरायाने विचार केला पळून चाललाय ना म्हणले भिवून चाललाय ना म्हणले जीव वाचवायला निघालाय ना म्हणले पळू द्या जाऊ द्या म्हणले त्याला शेपटीनं पण आकळायला नको आणि पळतेच्या मागे त्याला ताणून धरायला पण नको म्हणले पळू द्या जाऊ द्या असा विचार हनुमंतरायाने केला. इंद्रजिताला त्या विवरामध्ये दडण्यासाठी सोडला. इंद्रजिताचे निजमरण सर्वता नाही मजा दिन तरी का वृत्ता करू निर्वाण अंगवन का नसू. हनुमंतरायाने विचार केला मी किती जरी पुरुषार्थ केला मी किती जरी त्याला मारण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या हातनं इंद्रजिताला मरण नाही. हे माझ्या हातातली गोष्ट नाही. मग मी माझा पुरुषार्थ का वाया घालू. जाऊ दे जीव वाचवून दडलंय ना म्हणले विवरात गेले ना म्हणले पळालंय ना म्हणले पळू दे जीव वाचू दे कुठं जात नाही म्हणले. त्याचं मरण ज्याच्या हात नाही त्याच्या हातनं त्याला मारू. हनुमंतरायाने विचार केला इंद्रजितासी मजा मारिता क्षण न लगे पै आता ब्रह्मवरदाची वार्ता नित्या सर्वता मी न करीन. इंद्रजिताला मारायला हनुमंतराय म्हणतात मला क्षण लागणार नाही एक सेकंद सुद्धा लागणार नाही. त्याला असा मारीन तो जिवंतच राहणार नाही. पण ब्रह्मदेवाचं वरदान मग खोटं ठरेल ना म्हणले. ब्रह्मदेवाचं वरदान मी खोटं होऊ देणार नाही. मी त्याला मारणार नाही. त्याचं मरण लक्ष्मणाच्या हात नाही ना ज्याच्या हात नाही त्याच्या हातनच त्याला मारेन असा विचार हनुमंतरायाने केला. मी नाही बाबा त्याला मारणार आणि ब्रह्मदेवाचं शब्द खोटं नाही होऊ देणार असा हनुमंतरायाने विचार केला. ऐसी ऐसी अविवेक दृष्टी हनुमान न लागे इंद्रजित पाटी सैन्यावलोकिले दृष्टी धावे कडकडाटी वधावया. हनुमंतरायाने इंद्रजिताला सोडलं. इंद्रजित विवरामध्ये जाऊन लपून बसला दडून बसला. आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न थोडा वेळ केला त्यानं. मग हनुमंतरायाने काय केलं एकदा सैन्यावरून नजर फिरवली. आता सगळ्या सैन्याला धुमसून काढू म्हणून हनुमंतराया धावले. उच्च मने स्वामीनाथ कवळोनी राखिले समजता तू भागलासी युद्ध करिता मज वदारता दे आज्ञा. हनुमंतरायाची शक्ती हनुमंतरायाला बोलू लागली म्हणू लागली ओ मालक म्हणले तुम्ही लय दमलाय म्हणले तुम्ही लय युद्ध केलंय म्हणले आता तुम्ही विश्रांती घ्या म्हणले आराम करा आणि हे सगळं सैन्य ना माझ्याकडे द्या म्हणले माझ्याकडे सोडा यांची जबाबदारी सगळ्यांचा घात मी एकटी करते. शेपटी हनुमंतरायाला बोलू लागली हनुमंत म्हणे तुझे निबळे म्या महावीरा मांडिले छळे आता विभांडोनी आदळे रण कल्लाळे विचारणी. हनुमंतराया शेपटीला म्हणतात हे सगळं तुझ्या जीवावर आहे. सगळा रणांगणामधला मोठा मोठा भाग तुझ्याकडेच दिलेला आहे. या महावीरांचं छळण तुझ्या ताकदीवर मांडलेलं आहे. आता या सगळं सैन्य दळ आहे ना म्हणले याला आपला हिसका दाखव. मी जाते तू घाली वैरण ऐशनी भरडू राक्षस धान्य डोळ उरती जे सघन रणकंदन करू त्यासी. आणि मग जसं जात्यामध्ये दळण घातलं जातं तसं म्हणल्या ही शेपटी कार्य करू लागलेली आहे.
आणि उरले सुरले जे डोळ्याला दिसतील त्याच्याबरोबर रणकंदन करू आणि सगळं सैन्य मारून टाकू. मारावया सैन्य संभार करो निपुच्चासी विचार मग दिदला भुभुकार निशाचर खळवळले. हनुमंतरायांनी शेपटी बरोबर विचार केला. मी जाताय म्हणले आणि तू त्यात वैरण घालायचं शेपटीला काम कर म्हणले. सगळं राक्षस सैन्य भरडून टाकू म्हणले. हनुमंतरायाचा शेपटीचा विचार झाला. हनुमंतरायांनी एकच भुभुकार दिला. सगळ्या राक्षस सैन्यामध्ये एकच खळबळ उडाली. आता हनुमंतराया आपला पराक्रम त्या सैन्याबरोबर कसा दाखवतात त्याचं चिंतन आपण पुढील भागात करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय. श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. यशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहर श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा. ईशिवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेव प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहर श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा. श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल.